नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे. परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉगच्या इंट्रोच्या अशा ओल्ड पॅटर्न मध्ये. तर मित्रांनो, आता तुम्ही विचार करत असाल मी कुठे आहे. तर मित्रांनो, मी आहे आता कणकवलीत. कणकवलीत म्हणजे मी माझ्या गावी निघालोय. तुम्हाला दाखवायचं होतं, मी म्हणजे ट्रेनचा प्रवास सगळा दाखवायचा होता. पण काय म्हणजे गर्दीच एवढी होती. परत स्पीच कसं भेटणार, काय भेटणार, त्या सगळ्या चक्करमध्ये ते सगळं राहूनच गेलं. रेकॉर्ड करणं राहून गेलं. मी बोललो जाऊ दे, आता आपण कणकवलीला उतरू तेव्हा तुम्हाला दाखवेन. पण त्या इथे इतकी गरमी आणि उष्णता आहे ना, सगळी वाईट लागली. तुम्ही माझ्या केसांना पण अवॉइड करा. झिपरा झालोय, झिपरा. आता बघा, इथे ना हॉटेलमध्ये आम्ही जेवत होतो. तर जेवताना पण मी घेतलंय क्लिप आतमध्ये. पण ते जेवतानाची क्लिप आहे ना, जराशी हा म्हणजे एकदम असं मरगळल्यासारखा आवाज झालाय. ते थकलेलो ना एकदम उन्हात ना. तिथे गेलो तर थंड पाणी वगैरे पिलं, शांत झालो. आता जरा एनर्जी अशी परत आली अशी वाटते. तर बघूया. आणि अजून एक सरप्राईज आहे. आपल्या फॅमिलीतल्या 2 स्पेशल अननोन मेंबर्सला पण मी तुम्हाला भेटवणार आहे. आता एकदा घरी पोहोचूया आपण आणि मग भेटूया. आता रिक्षामधून जाऊया, जरा ग्रोसरी घेऊया. खायचं प्यायचं जितकं पण काय जे काही सामान आहे ते सगळं एकदा घेऊया. ते घेऊन झाल्यानंतर मग गावी निघू. म्हणजे आता रिक्षा घेऊनच आपण सगळी कामं करणार आहे. पहिली ग्रोसरी घेणार. ग्रोसरी घेऊन झाली की मग तीच रिक्षा घेऊन सकट आपण निघणार गावी. आता आपल्याला जास्त वेळ नाही लागणार, पण जास्त वेळ पण लागू शकतो. कारण की काय आपल्याला नाही माहिती आहे मम्मी पप्पांना मला किती वेळ लागेल सगळं ग्रोसरी वगैरे घेता. मी आपल्या रिक्षामध्ये वाटच बघणार आहे. हे तुम्हाला सगळं दाखवणार काय करतोय काय नाही. ठीक आहे. तर आता भेटूया. कसं पुढचं होतंय कसं भेटूया. बघा मित्रांनो, आता 2 व्हेज थाळ्या मागवल्यात. एक माझी नॉनव्हेज थाळी आहे. इथे मम्मीने आणि पप्पांनी खायला सुरुवात केलं. जोवर मी बाहेरून आलो, तुम्हाला सगळं बोलेपर्यंत जोवर खाणं झालंय सुरू. आता डायरेक्ट भेटूया खाऊन. सो हाय, आता तुम्ही विचार करत असाल स्पर्श, तू होतास त्या हॉटेलच्या बाहेर जेवण झालेलं तुझं आणि तू बोललास की जेवल्यानंतर भेटूया, रिक्षातलं दाखवतो, हे नाही दाखवतो. पण तुम्हाला पण माहिती आहे, मी जेवढं प्लॅन करतो माझ्या व्लॉगसाठी, कधी गोष्ट आपल्या प्लॅनच्या नुसार गेली असं झालंय बिलकुल नाही. सो ॲज ऑलवेज त्या प्लॅनच्या नुसार झाला. माझा फोन झाला स्विच ऑफ आणि माझी रेकॉर्डिंग तिथेच राहिली. आणि मी डायरेक्ट आलोय घरी. सगळं काम वगैरे करून मी डायरेक्ट घरी आलोय. आईच्या गावात बघ, गावठी कोंबडा मागासपासून ओरडतो. आता मी व्हिडिओ चालू केला तर ओरडायला नाही. भाई ओरड जरा. बघ बघ बघा काय चाललंय त्याचं, काय चाललंय काय माहिती त्यांना. बघ आता हां, तर तुम्ही आता हे माझा फोन झाला स्विच ऑफ, मी रेकॉर्डिंग करू नाही शकलो. आता तुम्ही म्हणाल अरे बस तुझ्याकडे तर सगळं म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी कारण असतं. मी आता करू काय. नाही, मला तुम्ही सांगा. जर तुम्ही मला म्हणाल की भाई तुझ्याकडे सगळीच कारणं असतात, भाई तू काय म्हणजे आता व्हिडिओ पण नाही रेकॉर्ड केली, दिलं कारण काय ते स्वतःची चूक एक्सेप्ट कर. मी बोला अरे यार काय यार, माझी चूकच नाही आहे ना. मी राहिला आता काय फोन स्विच ऑफ झाला, चूक आहे माझी. मी मान्य करतो की मी फोन चार्जिंग नाही होता लावलेला. पण यार तो अननेसेसरीली झालं ना, अननेसेसरीली झालं. सो आत्ता पॉईंट हा आहे की आपण डायरेक्ट घरी आलो आहे. मी तुम्हाला घर दाखवतो. आता मम्मी आणि पप्पा दोघेही आतमध्ये खालच्या फ्लोअर म्हणजे आपला माळा आणि खाली आहे ना, तर खाली झोपलेत. आता ते झोपलेत तर आता मला वरती जायचं आहे आणि माळा जरा साफ करायचा आहे. आणि जे 2 आपले अननोन फॅमिली मेंबर्स आहेत ना, ते पण तुम्हाला दाखवायचे आहेत. त्यांच्या हेंड्स तुम्हाला मी माळा साफ करता करता ते दिसतीलच तुम्हाला. काही काही हेंड्स ते फॅमिली मेंबर्स आपले भरपूर जुने आहेत है ना. सो तुम्ही फक्त, मी अजूनपर्यंत त्यांना व्हिडिओवरती आणलं नव्हतं. हा ब्लॉग आहे ना, अजूनपर्यंत काही दिवस संपला नाही आहे. ट्रॅव्हल जर थोडीशी राहिली आपली म्हणजे ह्याचा अर्थ असा होत नाही की अख्खा दिवस संपला. अख्खी संध्याकाळ आहे आपल्याकडे. अख्खे पुढचे 10 दिवस आहेत गाईज. मित्रांनो, आता मी बोललो ना तुम्हाला घर दाखवतोय. ही जी खिडकी दिसते ना, ज्याच्यावर मी पॉईंट केलं आहे, ती आपली रूम आहे ही. आणि वरचा तो माळा, ती छोटीवाली खिडकी बाथरूम. आणि त्या साईडून फ्रंट साईडने पण मी तुम्हाला जाऊन दाखवतो. फोटो अटॅच करतो. त्याच्यापेक्षा एवढं फिरून जाण्यापेक्षा ठीक आहे फिरून दाखवतो. मला काय, पण लोक आहेत यार उगाचच. नाही तसं मी लाजत नाही, पण जरासं इतक्या दिवसांनी गावी आलो यार, जरासं एन्जॉय करतो. हे बघा तिकडे काका आहेत, हे आमच्या समोर राहतात काका. आणि बघा मित्रांनो, हा आपल्या घराचा फ्रंट व्ह्यू. इकडे छोटंसं तुळशी वृंदावन आणि इकडे हे आपलं घर, हे अख्खं घर आपलं.
आणि इकडे असं हा मोठा आंब्याचं झाड होतं, पण ते कापला. ते हळूहळू हळूहळू परत उगते. थांबा दाखवतो. हां हे बघा, हे हळूहळू हळू उगतंय. आणि ते बघ तिकडे पोरं खेळत आहेत. मस्त व्ह्यू आहे, वातावरण पण मस्त आहे. आणि इकडे मी आत्तापासून नवीन ओव्हर मी आता बोलणार. पहिला बॉल टाका. टाक पहिला बॉल. पहिल्यावरचा पहिला बॉल हा. बघ पहिला बॉल डॉट खाल्ला तू चिवशी. पहिला बॉल डॉट बॉल. तुला काय नाही रन भेटणार. दुसरं खय लोक खडे टाकतच खडे. मग स्टम्प हवे नाही पडते तुमचे काय ते प्लॅस्टिकचे स्टम्प. हा मारतलच माका. चल तिसरो बॉल. बोल झाली चल आउट आहेस तू. आउट आहे. जा जा झाली. बघ स्टंप लागली. बॅट हे लागलं. बॅट लागली स्टंपला. आउट झालीस. 3 नंबर कोण? आपले IPL चे रूल वेगळे. जो जास्त रन करणार तो जिंकणार. अरे वा. हा किती रन घे. पळायचं असतं मारून. हा पळ 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 पळ. आउट झाली रुजूला. आउट झाली. तिने तिथे स्टंपला लावला ना. पटकन यायचं पळून. हे बघा छोटासा इंटरव्हल आलेला. आता परत एक. वा बॉल डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेरच गेला. लवकर लवकर आण. पळ 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 पळ. परत एक. वाचली. काय करूची गरज हा. रन कर. काय केलं. बघ ती 7 रन झाले तिचे. तुम्ही काय करताय. 7 रन करते ती. आता बॉल टाकला तर कोणी ते डिसाईड करा. नाही तर अडचणीत जाऊ नका त्या. नाही तर बॅटिंग करता येते का बघा. कुठे आहे तो बॉल. काय तर ती जाते. कुठून गेली ती. त्या साईडनं पाठवून एकदम गेली ती. तर यांच्या IPL मध्ये आता ड्रिंक्स ब्रेक आला. आता ड्रिंक्स ब्रेक नंतर भेटू आता. तर मित्रांनो आता ना जरा असं हे करायचं प्लॅन कॅन्सल झालेला. माळा जो आपल्याला साफ करायचा होता मिशन माळा क्लिनिंग अबॉर्ड झालंय. कारण की भरपूर ऊन आहे आणि पत्रा झालाय गरम. मी भाजून निघेल त्या गरमीत. तर तोवर मी बोलू आता करू काय. तर एक गोष्ट होती जी मी असेंबल केली आता. तुम्हाला माझ्या पाठी दिसते का ती. दिसत असेल असं मला वाटतंय. तर दिसली असेल तर तुम्हाला हलका फुलका अंदाजा आलाच असेल. मी त्या गोष्टीबद्दल हिंट देतो. म्हणजे माझ्या घरातले जे माझे व्हिडिओज आणि ब्लॉग्स बघतात त्यांना तर माहिती आहे मी काय. म्हणजे माझे ते अननोन गोष्टी काय आहेत. त्या अननोन आपले फॅमिली मेंबर्स कोण आहेत काय आहेत कसे. पण हे सरप्राईज एक आपल्या नवीन ऑडियन्ससाठी. जी आपली नवीन ऑडियन्स आहेत. नवीन लोक आपल्याला जी नेहमी बघतात त्यांच्यासाठी काहीतरी बोलतो ना क्युरियोसिटी वाईज आहे काहीतरी. तर आता हिंट तर दिली आहे मी तुम्हाला. हिंट आता फायनली आता आपण संध्याकाळी जेव्हा माळा क्लिनिक करायला जाऊ तेव्हाच आपण आता त्यांना बघू. गुड इव्हनिंग मित्रांनो. चालली आहे संध्याकाळ. झोपून उठलो 1 तासाने. वाजले आता 7 वाजले. अरे बघा इथे पप्पा इथे काम करतात. मम्मीला भांडी लावायला हेल्प करतायत. जरा तोंडात पाय धुतूया
आणि जातो वरती आणि पहिलं माळा साफ करून येतो. मग तुम्ही टाइम लॅप्स बघा त्याचे. बाय. तर मित्रांनो बघा आता आपण आलोय माळ्यावरती. हा आपला असा माळा आहे. इथे सगळे इथे बेड आहे, दिवे, इथे कुकर व बाकीचे फालतूचे डबे आहेत. इथे या डब्यामध्ये कूलर आहे आपला. इथे सगळं बाकीचं सामान आलतू फालतू म्हणजे सगळे युजफुल आहे. ह्याच्या या ताडपत्रीच्या खाली हे आपला बिछान आहे. इथे माझ्यासाठी लाईट लावले. इथे मी 9वी 10वी ज्या इथे गावी आलेलो गणपतीत ना तेव्हा अभ्यास करायचो, तर पप्पांनी अशी लाईट बिल इथे मला असं डेस्क वगैरे असं बरोबर करून दिलेलं. आता हे बघा हे सगळा पसारा आहे. या सगळ्या पसाऱ्यामध्ये आता या सगळा कचरा प्रत्येक कोण्यातून मला काढून घ्यायचा आहे. आधी ते करूया. तुम्ही तोवर माझे टाइमलॅप्स एन्जॉय करा. तर मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता आता मी घामात अंघोळ करतोय. सगळी साफसफाई झाली आहे. हे बघा लादी चकचकीत केली आहे. माझे घामाचे ड्रॉप्स पडले तिकडे पण लादी जरा. आता तुम्हाला तसं दिसत नसेल लाईव्हमध्ये, स्वतः असं इन पर्सन बघण्यामध्ये ना तो धूळवाला आणि डिफरन्स कळत होतो. तुम्हाला हलका फुलका डिफरन्स कळतच असेल की ती चिकटलेली धूळ निघाली. पण आता घाम मला चिकटला आहे. आता जरा या शिड्या एकदा साफ करूया. आणि या शिड्या साफ केल्यानंतर झालं काम. नाही तर बॅग मग वरती आणायच्या. बॅग सेटल झाल्या. हो पा झालंय हे झालं. पाणी नाही, थोड्या वेळात भेटूया. तर मित्रांनो आता जस्ट आंघोळ करून बाहेर आलो, कपडे वगैरे घातले, सगळं जरा फ्रेश झालो. आणि हां तुम्हाला त्या मेंबर्सचा आपल्या जे अननोन मेंबरच्या फॅमिली मेंबर त्यांचा आवाज तर येतोय ना, हिंट लागू द्या. तर फ्रेश झालो. ज्या बॅग्स ठेवलेल्या बॅग्स वरती टाकल्या. परत पप्पांनी मला कूलर सेट करून दिला, म्हणजे पाणी भरून दिलं त्याच्यात. आणि आता ती वेळची तुम्ही मगासपासून वाट बघताय, म्हणजे ब्लॉगच्या सुरुवातीपासून आपल्या घरातले 2 स्पेशल अननोन मेंबर्स. तर दाखवतो मी तुम्हाला त्यांना. हे बघा हे ते 2 आपल्या फॅमिलीतले 2 स्पेशल मेंबर्स. हा जो आहे हा बघा, हा येल्लोवाला जो आहे ना ज्याच्यावरती शॅडो पडते तो आहे कोको. आणि ही आहे किवी. कोको आहे मेल, किवी आहे फिमेल. ह्यांना झालं आपल्या घरी 1 वर्ष. आता फेबमध्ये त्यांना झालं 1 वर्ष आपल्याकडे. माहीत आहे मी कॅमेऱ्यावरती त्यांना जास्त दाखवलं नाही. फर्स्ट टाईम मी आपल्या चॅनलवरती किंवा कुठच्या व्हिडिओमध्ये मी त्यांना घेतो आहे. तर आपण त्यांना आपल्या बरोबरच आणले. त्यांची एक वेगळी बॅग होती माझ्याबरोबर, त्या बॅगेतनं मी त्यांना आणलं आहे. ती बॅग पण मी तुम्हाला दाखवतो. आता सगळे बाहेर आहेत. आता प्रत्येकजण जेवायला आतमध्ये जेवतं आहे ना आतमध्ये घरात. आता बाहेर करूयात, मग बाहेर फक्त पोरं घ्यायचं आहे. तर आता बघूया. मम्मी पण आहे. मम्मी जेवायला काय बनवलं आहेस? हां डाळ भात भाजी आणि अंडी आणली पप्पांनी. मम्मी ऑमलेट करून दिलं चांगले. तर बघूया आता डायरेक्ट जेवताना भेटतो. आता लई कंटाळा आले दिवसाभरातनं. ठीक आहे तर जेवूया आधी. हे बघा मित्रांनो यांचा ना दिवसभर असाच किलबिलाट चालू असतो. आता तर रात्र आहे. आता तर त्यांचं बोलतो ना दिवसातनं असे की पूर्ण दिवसभर असे केकटत असतात आम्हाला बघून. ही आहे ना जी किवी आहे ना ती भरपूर ॲक्टिव्ह आहे, भरपूर गात असते. सकाळी जेव्हा ती गायला लागेल ना तेव्हा मी तुम्हाला तिथं दाखवतो ती कशी गात असते ती. ही बघा वाटते. आणि हा 1 नंबरची शाणी आहे, चावते जोरात. 1 नंबरची शैतान आहे. कोको आपला तसा नाही. कोको आपला शांत आहे. तो बिचारा गरीब काय आहे त्याच्यासोबत. ती नुसते तिला त्रास देत असते आणि तो शांतपणे हां चाललेत बाबा अत्याचार चाललेत, बिचारा सहन करून घेतो. काय होणार या दोघांचं काय माहिती. हे बघा आता पण बघा कसे बघितलं थांबतच नाही यांची गाडी. मध्येच ब्रेक घेते आणि मग झोपाक करून चाललो आले. तर मित्रांनो आजच्या आपल्या ब्लॉगसाठी इतकंच होतं. माहिती आहे थोडीशी अशी स्मूथ एंडिंग नव्हती आणि अर्धवटच ब्लॉग असं शेवटी वाटला. पण खरं सांगतो ते कामं सगळी माळा वगैरे साफ केल्यानंतर भरपूर थकायला लागले. जेवण सर्व मी झोपूनच दिलं, काही थांबलोच नाही. डायरेक्ट माळ्यावर गेलो, कूलर चालू करून झोपून दिलं. तर हो आजच्या ब्लॉगसाठी आपलं इतकंच होतं. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
तोवर बाय बाय.